ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विमा योजना आणि आपण गुंतवणूक याविषयी चर्चा करतोय. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांचा प्रश्न आला होता. त्यांनी काय मार्गदर्शन कराल त्यांना तुम्ही? त्यांनी विचारलं की 26 वर्षाच्या माणसाला जनरली बाहेरचे सल्लागार काय सांगतात की टर्म प्लॅन घ्या आणि म्युच्युअल फंड घ्या. पण जनरली टर्म प्लॅनचं असं होतं की टर्म प्लॅन मध्ये पैसे मिळत नाही, त्यामुळे मधल्या काळात 5-10 वर्षांनी त्याच्यामध्ये त्याच्या मनात दुरावस्था तयार होते की याच्यामध्ये मला काही रिटर्न मिळत नाही, मग तो ब्रेक करायची भीती असते. त्यावेळी त्याचं वय बदललं जातं आणि मग LICचे त्याच्या वयामधून काही गोष्टी निसटलेल्या असतात. मग त्यावेळी LICचे जे 7%, 8% प्लॅन इंटरेस्ट देणारे जे प्लॅन आहेत त्याच्या हातातून त्या व्यक्तीच्या निघून जातात. म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, टर्म प्लॅनना काही रेशो द्यायला पाहिजे आणि LICचे काही रेग्युलर प्लॅन पण घेतले पाहिजे. म्युच्युअल फंडला पण जावं, पण काही प्रमाणामध्ये जावं. युलिपला जायचं असेल तर मग लॉंग टर्म 10 ते 15 वर्ष थांबायची तयारी पाहिजे. कारण गेले 4 वर्ष आपण पाहतो की म्युच्युअल फंडच्या जे इन्व्हेस्टर आहेत ते आता लॉसमध्ये आहेत. मग त्यामध्ये जर तुम्ही शॉर्ट टर्म होरायझननी पाहत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं नसेल. पण जनरली कुठलाही टीव्ही चॅनलला वगैरे जर सांगितलं जातं की तुम्ही टर्म प्लॅन घ्या आणि म्युच्युअल फंड घ्या, की त्यांनी हे विचार केला पाहिजे की ह्या कस्टमरला रिटायरमेंट प्लॅन मध्ये मला काहीतरी मिळणार आहे, मिळायला पाहिजे. कारण जे जिथून अमेरिकेतून टर्म प्लॅनचा जन्म झाला तिथं पुरतासा तो टर्म प्लॅन अजूनही ती लोक घेत नाहीत. तिथं अमेरिकेमध्ये व्याजाचा दर इन्शुरन्स कंपन्यांचा 1.5% आहे, तरी सुद्धा ते कन्व्हेन्शनल प्रोडक्टला फोकस करतात. आपल्याकडे तर 7 ते 8% दर आहे. त्यामुळे आपण तर जरूर त्याकडे जायला पाहिजे. त्यामुळे टर्म प्लॅन हा प्रकार जरूर घ्यावा, पण त्याच्याबरोबर म्युच्युअल फंड कमी प्रमाणात, थोडा म्युच्युअल फंड असावा, टर्म प्लॅन असावा आणि बाकी बऱ्यापैकी म्हणजे आपण जेवताना चपाती जास्त खातो पहा, म्हणून आपला हा जो चपातीचा पोर्शन आहे आपल्या डिश मधला तो म्हणजे LICचा कन्व्हेन्शन प्रोडक्ट. त्याच्यामुळे आपण तो लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे हे जे लोक सांगतात की जनरली टर्म प्लॅन वगैरे त्याच्यावर फोकस न करता टर्म प्लॅन काही प्रमाणात घ्या. बरोबर. आपण पुढचा फोन घेऊया. अहमदनगरवरनं उमेश आहेत आपल्यासोबत सध्या. बोला उमेश, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे काय विशेष असा प्लॅन आहे का? बरोबर. शेतकऱ्यांसाठी काय विशेष? LICचा जनरक्षा म्हणून प्रोडक्ट आहे की जे शेतकरी वर्गाकडे कमी जास्त प्रमाणात पैसा येतो. अच्छा. मग LICने त्या योजनेमध्ये असं दिले की रेग्युलर प्लॅन पेक्षा एक थोडासा त्यामध्ये प्रीमियम जास्त आहे, नॉर्मल प्रीमियम जास्त आहे एंडोमेंट पेक्षा. पण त्याच्यामध्ये 3 वर्ष त्या व्यक्तीने नाही पैसे भरले. शेतकऱ्याचं जनरली सीझन खराब गेला की त्याच्याकडे बिचाऱ्याकडे पैसे नसतात. त्याच्यामुळे त्यांनी 2 वर्ष पैसे भरले, 3 वर्ष नाही भरले तरी LICला क्लेम द्यावा लागतो. म्हणून जनरक्षा प्लॅनचा त्यांनी आधार घ्यावा आणि जवळच्या LIC ऑफिस किंवा एजंटला जाऊन त्यांनी सांगावं, विचारावं. जनरक्षा प्लॅन ह्या LICने पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. बरोबर. आपण भारतामध्ये LICचं तसं स्थान बघितलं तर भक्कम आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आपण जपानला स्वतः परिसंवादासाठी गेला होता, तिथला तुमचा अनुभव कशा प्रकारचा होता? मला जनरली मी तुम्हाला सांगेल की जपानमध्ये काय होतं, जपानमध्ये जसं भारतामध्ये LIC आहे तसं तिथं सोनी लाईफ कंपनी आहे. म्हणजे सोनी लाईफच्या प्रतिनिधीशी जेव्हा मी तिथे बोललो की त्या परिसंवादात आम्ही भारतातून 6 गेलो होतो. माझ्याबरोबर माझे मित्र मारणे म्हणून होते आणि आम्ही तिथे भाग घेतला होता. तर त्यावेळेस असं समजलं की तिथं तिथला जपान मधला प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो की 80 वर्षाचा माणूस तिथे 60 वर्षाचा दिसतो. त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटतं की मला 15 पैसे बाहेरचं व्याजदर आहे, 100ला 15 पैसे व्याजदर आणि सोनी लाईफ 10 पैसे देतं. त्यापेक्षा मी 5 पैशाला व्याजाला महत्व देण्यापेक्षा माझ्या फॅमिलीसाठी मी सोनी लाईफ बरोबर जातो, मला 10 पैसे इंटरेस्टने इन्शुरन्स मिळेल. त्यामुळे जपानमध्ये तो कन्सेप्ट आहे. अमेरिकेमध्ये 2002 मध्ये जो अमेरिकेचा इंटरेस्ट रेट होता 0%, तो नंतरच्या काळात वाढला. जपानमध्ये तो पण 15-20 पैशापर्यंत गेला. परत आता मध्ये अमेरिका 0%, 1% वर आली. अमेरिकेमध्ये मॅक्झिमम फिक्स डिपॉझिटचा रेट 3.5% आहे. आपल्या भारतामध्ये तो चांगला आहे. पण तिथल्या इन्शुरन्स कंपन्या तेव्हा काही रेट देत नव्हत्या. जपानीज पर्सन आज 10-15 पैसे मध्ये पाहतात. त्यांना जर सांगितलं की भारतातला व्याजदर लाईफ इन्शुरन्स मधलं LIC मधलं 7-8% आसपास आहे, इथलं IRR यील्ड जे आहे ते 6 to 8% मध्ये आहे, तर ते लोक हसतात. कारण त्यांना माहिती आहे 25-30 वर्षापूर्वी त्यांचं जे व्याजदर होतं ते तेवढं होतं. पण जेव्हा डिफरन्स होतो, जेव्हा प्रगती होते तेव्हा पैसे कोणाला नको असतात. तेव्हा पैसे कर्ज घेणाऱ्या माणसांची संख्या कमी होते. म्हणून जो व्याजाचा दर आहे तो जपानमध्ये फार कमी आहे. त्यामुळे जपान मधला जो भाग आहे की तिथले लोक फार काटेकोर आहेत. त्यामुळे त्यांचं लाईफ फार वाढलेलं आहे. तिथं 100 मी साधारण 10 लोकांची आम्ही वय चेक केली. आम्ही साधारण फक्त 9 लोकांचं, एकाच माणसाचं वय ओळखू शकलो. 9 लोकांचं आम्ही, कारण तिथं 3 डिग्री सेंटीग्रेड मध्ये पाऊस पडत असतो आणि खाणं फार उत्तम असतं. त्यामुळे ते तिथला अनुभव तुमचा थोडक्यात खूपच वेगळा होता भारताशी संबंधित असं म्हणायला हरकत नाही. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्या विषयावर, त्याबद्दल धन्यवाद. तर जीवन विमा आणि गुंतवणूक या विषयावर आपण आज चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत थांबतोय. नमस्कार.